नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे टेरेस गार्डन कशी तयार करावी, घरच्या घरी सुंदर बाग कशी तयार करावी। तर मंडळी, अनेकांची मोठी घरं असतात, ज्यांच्याकडे गच्ची असते किंवा एक मोठा टेरेस असतो। अशा मंडळींनी ह्या टेरेसमध्ये आपली घरच्या घरी एक सुंदरशी बाग कशी तयार करावी, त्या बागेमध्ये कोणकोणती झाडं लावावी, कोणती फुलझाडं लावावीत, त्या बागेची जोपासना कशी करावी आणि त्या टेरेस गार्डनचे फायदे कसे होतात आणि मग टेरेस गार्डनसाठी ज्या वस्तू लागतात त्या कशा उपलब्ध कराव्यात किंवा टेरेस गार्डनचं खत व्यवस्थापन, त्याला पाणी कसं द्यावं, कोणती झाडं लावावी, कोणती फुलझाडं फळझाडं लावावी, याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे। शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, आज शहराच्या गजबजाटामध्ये, कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये, शहरी भागामध्ये एक निसर्गाचा तुकडा आपल्याला आपल्या टेरेसवर कसा आणता येईल, म्हणजेच टेरेस गार्डन। आणि हे टेरेस गार्डन काय फक्त सौंदर्यासाठी नाही, तर आपलं आरोग्य, मानसिक शांतता आणि पर्यावरणासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। आता ही टेरेस गार्डन म्हणजे काय, तर आपल्या छतावर किंवा आपल्या टेरेसवरती तयार केलेली एक छोटीशी बाग, म्हणजेच त्याला आपण टेरेस गार्डन म्हणतो। यामध्ये आपण फुलं लावू शकतो, फळभाज्या, पालेभाज्या किंवा औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो। योग्य पद्धतीने ही लागवड केली आणि योग्य पद्धतीने याचं व्यवस्थापन, नियोजन केलं तर अतिशय सुंदर असा ऑक्सिजनचा झोन आपण तयार करू शकतो। आता ही तयार केलेली टेरेस गार्डन आहे, याचे फायदे काय, तर आपलं आरोग्य सुधारतं। कारण आरोग्य का सुधारतं, तर आपल्याला ताज्या फळभाज्या मिळतात, पालेभाज्या मिळतात आणि सेंद्रिय पद्धतीची विषमुक्त पालेभाज्या आपल्याला ताज्या रोज मिळत असल्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं। दुसरा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपली हवा शुद्ध राहते, झाडामुळे परिसरात ऑक्सिजनची वाढ होते। दुसरा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपला ताणतणाव असतो किंवा आपल्यावर जर टेन्शन असतं ते कमी होतं, मन अतिशय हलकं होतं आणि हिरव्यागार वातावरणामुळे, हिरवाईमुळे मन प्रसन्न राहतं। त्यानंतर विजेची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी उष्णता असते ती टेरेस गार्डनमुळे, या बागेमुळे ती कमी होते। शिवाय आपल्या घरामध्ये जो कचरा किंवा जे वेस्टेज असतं त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो आणि त्याचा वापर आपण खत म्हणून या ज्या भाजीपाला वगैरे ज्या कुंड्या लावलेल्या असतात त्याच्यासाठी आपण ते करू शकतो। आता ही टेरेस गार्डन म्हणजे एक छोटीशी सुंदरशी बाग कशी सुरू करावी, याबद्दलची माहिती आपण आता घेऊया। टेरेसवर बाग तयार करण्यापूर्वी त्या टेरेसची याचा भार सहन करण्याची क्षमता आहे का नाही हे तपासून बघितलं पाहिजे। टेरेसमधून घरामध्ये पाणी झिरपू नये त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वॉटरप्रूफिंग करून घेतलं पाहिजे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे माती आणि त्याला खतं तुम्ही कशी वापरणार आहेत, त्यासाठी कोणती माती वापरावी। टेरेसवर बाग करण्यासाठी शक्यतो हलकी आणि सुपीक अशी माती वापरावी। बागेतील माती, कंपोस्ट खत किंवा नारळाचा किस याच्या एकत्रित मिश्रणाने सुद्धा ते अतिशय चांगल्या प्रकारची माती तयार होते। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या कुंड्या, काही प्लॅस्टिकच्या किंवा फायबरच्या कुंड्या असतात त्या आपल्याला घ्याव्या लागतात। मग त्या ठिकाणी कोणत्या आकाराच्या म्हणजे कशा प्रकारच्या आपल्याला कुंड्या लागतील त्याची आपण पहिली निवड केली पाहिजे। जर आपण प्लॅस्टिकच्या किंवा फायबरच्या कुंड्या वापरल्या तर त्याच्या खालच्या बाजूला पाणी झिरपण्यासाठी छोटंसं होल पाडलं पाहिजे। त्यानंतर आपल्या टेरेस गार्डनसाठी कोणती झाडं निवडावी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं। त्यासाठी आपली साधी सोपी जी झाडं आहेत त्यांची निवड करावी। टोमॅटो, मिरची, पालक, तुळस, गाजर, कोथिंबीर आणि अजून काही भाज्यांची आपण निवड करू शकतो। त्यानंतर काही फुलं तसेच औषधी वनस्पतीसुद्धा आपण लावू शकतो। कुंड्यांमध्ये आपण झाडांची लागवड केल्यानंतर त्याचं व्यवस्थित खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे। दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी त्याला पाणी द्यावं। तसेच झाडे चांगली राहावी, हिरवीगार राहावी, तजेलदार राहावी यासाठी 2-3 महिन्यामधून खत द्यावं। टेरेस गार्डनसाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा, त्यामुळे आपल्याला विषमुक्त अशा सेंद्रिय पदार्थांचा आस्वाद घेता येईल। त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे त्याच्यावर जर काही कीड रोग आले तर त्याचं नियंत्रण कसं करावं, त्यासाठी रासायनिक औषधांची फवारणी करू नये। घरच्या घरी जे नीम तेल असेल किंवा काही वनस्पतींचा अर्क तो तयार केला असेल, म्हणजे घरच्या घरी तयार केलेली जी कीडनाशके आहेत त्यांचा वापर करून टेरेस गार्डनमधील झाडांवरती फवारणी करावी। आता हा टेरेस गार्डन जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा का आहे, तर अनेक शहरांमध्ये अनेक लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी या टेरेस बागा फुलवल्या आहेत। काही ठिकाणी महिलांनी ही टेरेस गार्डन इतकी सुंदर फुलवली आहे की सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारच्या फळभाज्या, औषधी वनस्पती असतील, कढीपत्ता, कोशिंबीर, गवती चहा यासारख्या वनस्पती यांची लागवड करून रोज ताजा सेंद्रिय भाजीपाला हा खाण्यासाठी तयार असतो आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागत नाही।
आज तुम्ही जर बघितला असेल तर जो आपण भाजीपाला खातो त्यावरती मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीडनाशकांचा वापर केलेला असतो, तसेच रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो। आणि हे विषमुक्त अन्नपदार्थ जर आपल्याला मिळवायचे असेल त्यासाठी आपली ही सेंद्रिय छोटीशी बाग अतिशय उपयुक्त आहे, ज्यामुळे आपल्याला ताजा ताजा भाजीपाला मिळू शकतो। महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत का ही मंडळी कधीही बाजारातून भाजीपाला विकत आणत नाही आणि वर्षभर लागणारा भाजीपाला आहे तो आपल्याला ह्या टेरेस गार्डन मधूनच मिळवता येतो। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ह्या टेरेस गार्डनची आपल्याला देखभाल व्यवस्थित करावी लागेल। झाडांना वेळेवर पाणी दिलं पाहिजे, त्यांना खतं दिली पाहिजे, झाडांशी प्रेमाने बोललं पाहिजे, झाडांचा ओलावा टिकण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा, नियमितपणे झाडांची छाटणी केली पाहिजे आणि हवामानानुसार जे वेळोवेळी बदल होतात त्यानुसार ऊन पावसापासून आपल्याला संरक्षण करता आलं पाहिजे। तर मंडळी, आजच्या काळामध्ये टेरेस गार्डन ही संकल्पना अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची आहे आणि याची सुरुवात अनेकांनी ऑलरेडी केलेली आहे। विषमुक्त आणि सेंद्रिय घटक असलेले अन्नपदार्थ आपल्याला ह्या टेरेस गार्डनमधून मिळतात, त्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येतं। टेरेस गार्डनमुळे मन प्रसन्न होतं, वातावरण आनंदी राहतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर्यावरणाला सुद्धा हातभार लागतो। तर मंडळी, तुमच्याकडे जर टेरेस असेल किंवा तुमच्याकडे जागा असेल, मोठी गच्ची असेल तर तुम्ही नक्की टेरेस गार्डन तयार करा। टेरेस गार्डनच्या माध्यमातून आपल्याला वर्षभर लागणारा भाजीपाला किंवा घरच्या घरी ज्या काही गोष्टी लागतात त्या आपल्याला पिकवता येतात। तर मंडळी, तुम्हाला हा टेरेस गार्डनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।